Hello, let's start with second session of the lesson similarity. ठीक आहे. लास्ट सेशनमध्ये आपण एरियाज ऑफ ट्रायंगलचे रेशिओज कसे फाइंड आउट करायचे ते पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यातलं एक एक्झाम्पल, अजून एखादं एक्झाम्पल आपण बघूया. सी हियर इन दिस adjoint figure, AP perpendicular on BC, AD parallel to BC, then find out the ratios of triangle ABC and triangle BCD. ठीक आहे. सो जर आता आपण हे ट्रायंगल बघितले, ट्रायंगल ABC, ठीक आहे. सो या ट्रायंगलमध्ये बेस काय आहे तर BC and height is AP. and triangle BCD हा जर आपण बघितला, यामध्ये सुद्धा बेस काय सेम BC and height is AP, कारण दोन पॅरलल साइड मधलेच हे ट्रायंगल आहेत. लक्षात आलं. सो आपण लिहू शकतो इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD is equal to ABC मध्ये बेस इज BC, हाइट इज AP, अगेन BCD मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल BCD मध्ये अगेन बेस इज BC and हाइट इज AP. याचं रिझन काय तर AD काय पॅरलल टू BC and having इक्वल बेस आहे आणि त्या दोन लाईन पॅरलल असल्यामुळे हाईट सुद्धा सेम आहे. सो वी कॅन से हियर रेशिओज काय येणार आहे 1/2, सॉरी 1/1. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/1. लक्षात आलं. एक एक्झाम्पल लास्ट एक्सरसाइजमधलं राहिलेलं होतं ते आपण कंप्लीट केले. आता आपल्याला थिअरम बघायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही 9th स्टँडर्डमध्येच थिअरम्स वेगवेगळे बघितलेले आहेत की थिअरम म्हणजे नक्की काय असतं. तर आत्तापर्यंतच्या ज्या प्रॉपर्टीज आपण 8th स्टँडर्डपर्यंत पाहिलेल्या आहेत त्या 9th आणि 10th मध्ये येऊन थिअरमच्या फॉर्ममध्ये आपण त्यांना प्रूफ करतो. ठीक आहे. लास्ट इयर तुम्ही बघितलं असेल की आपण रेक्टँगलच्या ज्या प्रॉपर्टी आपण ऑलरेडी बघितल्या आहेत की समजा मी एक रेक्टँगल ड्रॉ केला. फॉर एक्झाम्पल दिस इज रेक्टँगल. तर ह्याची प्रॉपर्टी काय आहे तर त्याच्या ऑपोजिट साईड काय असतात इक्वल असतात आणि त्याचे ऑल अँगल्स काय असतात 90 डिग्री असतात. या प्रॉपर्टीज आपण खूप वेळा वापरल्या 8th स्टँडर्डपर्यंत, पण त्या कुठून आल्या कशा आल्या हे आपल्याला माहीत नव्हतं. फक्त त्या प्रॉपर्टीज आहेत. सो ॲज इट इज वी यूज दॅट प्रॉपर्टीज. ठीक आहे. पण जेव्हा 9th स्टँडर्डमध्ये आपण आलो, तुम्ही आलात तेव्हा तुम्ही काय केलं की त्या प्रॉपर्टी थिअरमच्या फॉर्ममध्ये घेऊन तुम्ही त्या प्रूफ केल्यात की कसं काय की रेक्टँगल आहे त्याच्या ऑपोजिट साईड कशा पद्धतीने इक्वल आहेत. ठीक आहे. की त्याचे ऑल अँगल्स 90 डिग्री कसे आहेत हे आपण काय केलं पाहिलेलं आहे. तसंच आता आपल्या या सिमिलॅरिटी लेसनमध्ये आता आपल्याला बघायचं आहे हा फर्स्ट थिअरम. खूप महत्त्वाचा थिअरम आहे हा. फर्स्ट थिअरम तुमचा आहे हा अतिशय महत्त्वाचा. ह्या थिअरमला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम असंही म्हणतात. BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ठीक आहे. आता थिअरम काय आहे तर इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining side in two distinct points, then the line divides the side in the same proportion. If a line parallel to the side of a triangle, म्हणजेच ही जी लाईन आहे ती काय आहे तर ट्रायंगलच्या एका साईडला काय पॅरलल असेल आणि इतर 2 साईडला ती काय करते 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये म्हणजे P and Q मध्ये इंटरसेक्ट करत आहे. तर देन दिस लाईन ही जी लाईन आहे PQ divides the side in the same proportion. म्हणजे ह्या दोन साईडला ह्या साईडला
ए बीला अँड ए सीला काय करते, सेम प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. लक्षात येते तुम्हाला? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला लिहावं लागेल गिवन. व्हॉट इज गिवन? सो फर्स्ट पॉइंट, गिवन गिवन लिहून घेते मी. व्हॉट इज गिवन? तर इन ट्रायंगल ए बी सी एल पॅरलल टू बी सी. ठीक आहे, साईड एल किंवा लेंथ एल म्हणू शकता तुम्ही. एल, लाईन एल पॅरलल टू बी सी. ठीक आहे, अँड P and Q are intersecting points on side AB and AC respectively. ठीक आहे, पी अँड क्यू काय आहेत, इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत. कुठले? तर साईड ए बी अँड साईड ए सीची. लक्षात आलं इथपर्यंत? दिस इज गिवन. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूफ what is to prove? AP upon length AP upon length PB is equal to length AQ upon length QC. This we have to prove. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन करणार आहोत आपण स्मॉल. So we have to write here construction मध्ये आपण काय करणार आहे, तर हे जे पी सी अँड क्यू बी जे आहे ते करायचे, जॉईन करायचे. जॉईन पी सी अँड क्यू बी. बस, ही आपली कन्स्ट्रक्शन आहे. आता आपण काय बघणार आहोत, प्रूफ बघणार आहोत. ठीक आहे, आता लेट स्टार्ट विथ द प्रूफ. आता तुम्ही बघा ही डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, जर आपण हा ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल बी पी क्यू. ठीक आहे, हे जे दोन ट्रायंगल दिसत आहेत त्यांची हाईट सेम आहे. ठीक आहे, सो आपण म्हणू शकतो की ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल बी पी क्यू हॅविंग इक्वल हाईट, देअरफॉर द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल इज इक्वल टू, और इट डिपेंड्स ऑन देअर बेसिस. बेसिस काय त्याचे, तर ए पी अँड बी पी. सो काय येणार, ते ए पी अपॉन पी बी येणार. लक्षात येईल तुमच्या? समजते का? तर इथे आपण बघू, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता आपण प्रूफला चालू करूया. ट्रायंगल triangle APQ and triangle BPQ having equal height. ठीक है, so therefore we can write area of triangle APQ upon area of triangle BPQ is equal to length AP upon length BP. One number. That's the reason काय लिहिणार, areas are depends on
बेस बिकॉज हाईट्स आर इक्वल. लक्षात आले. सिमिलरली आता ट्रायंगल बघा, APQ हा ट्रायंगल अँड ट्रायंगल PQC हे जर घेतले तर ह्यांचे पण हाईट सेम आहेत. ठीक आहे. सो आपण म्हणू शकतो सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC is equal to length AP upon PAQ upon length QC. बघा, हा बेस आहे AQ आणि हा QC पण बेस आहे आणि हाईट सेम आहे ना. सो AQ अपॉन QC आपण काय लिहिणार आहे, AQ अपॉन QC हा सेकंड पॉईंट येणार आपला. आणि ह्याचं रिझन पण काय आहे, सेम, की एरिया डिपेंड्स ऑन बेस बिकॉज हाईट्स आर इक्वल. लक्षात आले. आता जर आपण हे बघितलं की ट्रायंगल BPQ अँड ट्रायंगल CQP जर आपण विचारात घेतले, BPQ एरिया ऑफ ट्रायंगल BPQ and area of triangle PQC are equal. याचं रिझन काय, तर दे आर इन टू पॅरल साइड. ठीक आहे, दोन पॅरल साइडच्या मधले ट्रायंगल्स आहेत. कारण रिझन काय, त्याचे इक्वल बेस अँड इक्वल हाईट. त्याचा बेस पण सेम आहे अँड हाईट पण सेम आहे. सो त्यांचे एरिया काय असणार आहेत, ऑब्वियसली सेम असणार आहे. सो ह्याला आपण लिहिणार थर्ड पॉईंट. आता इकडे बघा, तुमच्या लक्षात येईल की ही जी लेफ्ट साईड आहे दॅट इज APQ सेमच ट्रायंगल आहे. बरोबर. BPQ आणि PQC हे जर वेगळे ट्रायंगल होते, पण आत्ताच आपण इथे म्हटलो की सिन्स BPQ अँड PQC चे एरिया काय इक्वल आहेत, कारण ते काय दोन पॅरलल साईडच्या दिसत असेल बघा तुम्हाला. हे हा ट्रायंगल BPQ हा ट्रायंगल अँड PQC हा ट्रायंगल. लक्षात येत आहे. तर हे दोन ट्रायंगल काय दोन पॅरलल साईडच्या मध्ये आहेत, त्यामुळे त्यांची हाईट पण सेम आहे. अँड PQ ही इज द बेस फॉर बोथ द ट्रायंगल्स, त्यामुळे बेस पण सेम आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्यांचे एरिया काय आहेत, सेम आहेत. लक्षात आलं. त्यामुळे आता मी तसं लिहिलंय. आता त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात आलं की लेफ्ट साईड सेम आहे, म्हणजे पूर्ण दिस साईड दॅट इज APQ अपॉन BPQ इज इक्वल टू APQ अपॉन PQC. कारण APQ आणि APQ तर हे दोन कॉमनच सेमच ट्रायंगल आहेत आणि BPQ आणि PQC चे पण एरिया सेम दाखवले आता आपण. सो वी कॅन राईट हिअर देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3 1, 2 and 3 we can say that area of triangle APQ upon area of triangle BPQ is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. लक्षात आलं. आणि मग त्याच्यावरूनच आपण काय लिहू शकतो की जर लेफ्ट साइड सेम असेल तर राईट साइड सेम असते, आपल्याला माहिती आहे. देअरफॉर वी कॅन से लेंथ AP अपॉन लेंथ BP इज इक्वल टू लेंथ AQ अपॉन लेंथ QC. हे आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. बघा आपण लिहिलंय ते, दिस वी हॅव टू प्रूफ, आणि ते आता आपण केलेलं आहे. सो आपल्याला फायनल काय मिळालं की लेंथ AP अपॉन लेंथ BP इज इक्वल टू लेंथ AQ अपॉन QC. या फिगरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल काय, दिस लेंथ AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजेच काय, जर
ट्रायंगल जर आपण काढला तर एक लाईन अशी असेल की जी थर्ड साईडला पॅरलल असेल आणि इतर टू साईडला टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती काय करते, इक्वल रेशिओमध्ये त्या ट्रायंगलला काय करते, डिवाइड करते. लक्षात आले? तर अशा पद्धतीने आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम प्रूफ केला, जो अतिशय इम्पॉर्टंट आहे. लक्षात येते तुम्हाला? खूप जास्त महत्त्वाचा आहे हा थिअरम. तुम्हाला खूप ठिकाणी उपयोग, तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा बऱ्याच वेळा प्रूफ करला येतो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण आता काय केले, तर हा थिअरम प्रूफ केलेला आहे. आता ह्याच्यावर बरेच एक्झाम्पल्स पण तुम्हाला येतात. ठीक आहे, मग ते आपण सॉल्व करूयाच. तुमच्या लक्षात आलं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम काय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे आपण प्रूफ केले. ठीक आहे. काय आहे तर लेंथ AP अपॉन लेंथ PB इज इक्वल टू लेंथ AQ अपॉन लेंथ QC. ठीक आहे. आता आपण त्याचाच कन्व्हर्स बघणार आहोत. बघा इथे दिसते तुम्हाला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. आता कन्व्हर्स म्हणजे काय, तर एक्झॅक्ट उलट. आता आपण काय म्हटलं होतं, जर जी लाईन ड्रॉ केली होती आपण ती जर थर्ड साईडला पॅरलल असेल तर ती काय करते, इतर टू साईडला इक्वली डिवाइड करते. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय बघायचं, उलट. त्यांनी काय दिलंय, इफ द लाईन डिवाइड्स एनी टू साइड ऑफ अ ट्रायंगल इन सेम रेशिओ देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साईड. मग त्यांनी काय दिलंय की ऑलरेडी असं सांगितलं की एक लाईन आहे जी ट्रायंगलला दोन सेम रेशिओमध्ये डिवाइड करते, तर ती लाईन काय असणार आहे, थर्ड साईडला पॅरलल असणार आहे. ठीक आहे. म्हणजे जी इन्फॉर्मेशन मगाशी गिवन मध्ये होती ती आता प्रूफ करायची, आणि जी प्रूफ मध्ये होती किंवा टू प्रूफ मध्ये होती ती आता काय करायची, गिवन मध्ये असणार आहे. लक्षात येते? बघा आता इथे तुम्हाला हे दिलंय की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, आणि फाइंड आउट काय करायचं आहे, हेन्स लाईन L पॅरलल टू लाईन BC. म्हणजे तुम्हाला हा कन्व्हर्स प्रूफ करायला एक्झाममध्ये येत नाही, पण तुम्हाला याचा वापर करायला येतो. की तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी सांगते, तुम्हाला समजा हा ट्रायंगल दिलाय. ठीक आहे. त्याने ही मेजरमेंट दिले 2 अपॉन हे 4 आणि समजा 3 आणि 9 दिले, आणि तुम्हाला सांगितलं की शो दॅट दिस लाईन जी आहे L पॅरलल टू BC. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार की तुम्ही त्याचे रेशिओ आधी फाइंड आउट करणार, म्हणजेच AP नाव देऊ इथे आपण, AP अपॉन PB अँड AQ अपॉन QC. हे आपण आधी रेशिओ फाइंड आउट करणार दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार. आणि जर तुम्हाला ते रेशिओ इक्वल आले तर तुम्ही काय म्हणणार आहे, इफ दिस रेशिओज आर इक्वल देन वी कॅन से दॅट L लाईन पॅरलल टू द साइड BC. लक्षात आले? सो AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC जर असेल, त्याचे रेशिओ जर सेम असतील तर आपण काय म्हणू शकतो की त्या लाईन काय आहेत, पॅरलल आहेत. लक्षात आले? आता आपल्याला नेक्स्ट थिअरम बघायचं आहे. थिअरम खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट थिअरम आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. आपण फार कमी वेळा एक्झाममध्ये विचारतात, फक्त हा जस्ट आपण एक्सप्लेन करते मी तुम्हाला. यामध्ये काय, द बायसेक्टर ऑफ ए अँगल ऑफ ए ट्रायंगल. म्हणजेच आता बघा इथे अँगल बायसेक्टर आहे C इज द बायसेक्टर ऑफ ए अँगल ACB. त्यांनी काय सांगितलंय, द बायसेक्टर ऑफ ए अँगल ऑफ ए ट्रायंगल्स डिवाइड द साइड ऑपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ रिमेनिंग साइड. म्हणजेच आता हा जी अँगल बायसेक्टर ड्रॉ केली ह्याची ऑपोजिट साइड म्हणजेच काय, तर ही AB इज ऑपोजिट साइड. मग त्याचे पार्ट्स म्हणजे काय, तर AE आणि EB टू पार्ट्स झालेत, तर त्यांचे रेशिओ कशाशी इक्वल आहेत, तर ज्या उरलेल्या साईड आहेत म्हणजे ही AC आणि BC ह्याच्याशी काय इक्वल. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं, थिअरम बघा, AE लेंथ AE अपॉन लेंथ EB इज इक्वल टू लेंथ AC अपॉन लेंथ BC. लक्षात आले? AE म्हणजे दिस AE EB इज इक्वल टू AC अपॉन BC. आता ह्या केसमध्ये पण तुम्ही उलट लिहून चालत नाही, BC अपॉन AC. तुम्हाला जर तुम्ही A पासून स्टार्ट करताय तर AE तुम्ही जर आधी लिहित असाल तर तुम्हाला नेक्स्ट AC आधी लिहावं लागेल. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC.
तुम्ही अशाही पद्धतीने लिहू शकता, लेंथ BE अपॉन लेंथ EA. जर तुम्ही BE ने स्टार्ट केलं, स्टार्ट फ्रॉम, इफ यू स्टार्ट फ्रॉम BE, then we have to write length BE upon length EA is equal to length BC upon length EC. ठीक आहे, याला काय म्हणतात तर प्रॉपर्टीज ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. या अँगल बायसेक्टरमध्ये मोस्टली तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला येतात. तुम्हाला या व्हॅल्यू दिलेल्या असतील, कुठल्याही या 4 असतील त्यापैकी कुठल्याही 3 व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि 4th व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असेल. ते इव्हेंच्युअली आपण एक्झाम्पल्स जेव्हा सॉल्व करणार आहे तेव्हा आपण बघूयाच. ठीक आहे, अजून एक नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ही 4थी प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी बघितली आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, सेकंड कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, थर्ड अँगल बायसेक्टर थिअरम, त्यानंतर 4th आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता ह्या 3 लाईन तुम्हाला दिसत आहेत, AX, BY, CZ. These are 3 parallel lines and L and M are their transversal. ठीक आहे, असं जर असेल तर आपण काय म्हणणार आहे तर AB म्हणजे हे जे डिवाइड केलेला पार्ट जो आहे AB अपॉन BC इज इक्वल टू XY अपॉन YZ. सेगमेंट म्हणू आपण त्याला, AB अपॉन BC इज इक्वल टू BC अपॉन YZ. लक्षात आले. तर अशा टाईप सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला विचारतात. इथे समजा ह्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतात, कुठल्याही 3, तुम्हाला 4th काढायची असते, मग तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून काय करू शकता ते सॉल्व करू शकता. लक्षात आले. दीज आर मेन 4 प्रॉपर्टीज ऑफ दिस सिमिलॅरिटी ट्रायंगल. फर्स्ट वन इज BPT, सेकंड कन्व्हर्स ऑफ BPT, अँगल बायसेक्टर इन दिस, प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. लक्षात आले. आता आपण ह्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघूयात. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स and length of line segments. Identify in which figure ray PM is the bisector of a triangle QPR. ह्यात आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला प्रूफ करायचं आहे की हा जो PM आहे दिस इज हा बायसेक्टर आहे. तर आपण कसं प्रूफ करणार तर आपल्याला त्याचे रेशिओज इक्वल पाहिजे, जे आपण आता जस्ट अँगल बायसेक्टर थिअरम बघितलाय, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, रेशिओज काढायचे आहेत. आता ह्या पहिल्या फिगरमध्ये आपण रेशिओज काढूया. PQ अपॉन PR इज इक्वल टू काय 7/3. ठीक आहे, आणि त्यांनी काय सांगितलं रेशिओ कुठला इक्वल पाहिजे तर QM. आता बघा, जर PQ ने स्टार्ट केलं म्हणजे QP ने स्टार्ट केला तर QM आलं पाहिजे, QM अपॉन MR, बरोबर. म्हणजेच काय तर 3.5 अपॉन 1.5, म्हणजेच आपण म्हणू शकतो 35/15. हां, 5 3 जा 15, 5 7 जा 35, दॅट इज 7/7/3. सेम आलेत का रेशिओ बघा, आलेत ना. सो देअरफॉर वी कॅन राईट हिअर PQ अपॉन PR इज इक्वल टू QM upon MR. So therefore ray PM is bisector of triangle QPR. लक्षात आलंय. म्हणजे हे तुमचं फायनल एक्झाम असेल. म्हणजे रेशिओ तुम्ही सेपरेटली काढून घ्यायचे आणि जर ते इक्वल आले तर तुम्हाला असं लिहावं लागेल therefore they are equal, ratios are equal. So we can say that ray PM is the bisector of QPR. लक्षात आलं. सिमिलरली सेकंडचं बघू आपण. हे फर्स्ट वन आहे. सेकंड RP अपॉन QP. RP is 7, QP is 10. This example. And RM. आता बघा मी RP पासून स्टार्ट केलं होतं तर RM लिहिले. आता RM अपॉन MQ 6/8, 7
अपॉन 10, 6 अपॉन 8. 2 3 जा 6, 2 4 जा 8. सो इट इज 3 अपॉन 4. तुम्ही ते बघितलं तुमच्या लक्षात येईल की रेशिओ काय दिसत नाही आहेत, सेम दिसत आहेत का? नाही, कारण इथे सिम्प्लिफाय होतच नाही आहे. 7 आणि 10 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, सो सिम्प्लिफाय होत नाही. आणि इथे 2 3 जा 6, 2 4 जा 8 होते. 3 अपॉन 4 जा रेशिओ येतोय, पण ते इक्वल आहेत का? सिन्स, सो वी कॅन राईट हिअर RP अपॉन QP नॉट इक्वल टू RM अपॉन MQ. Therefore, ray PM is not bisector of triangle QPR. लक्षात आलं तुमच्या? तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर त्याआधी रेशिओजची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सिम्प्लिफाय करून, आणि ती जर इक्वल आली तर आपण म्हणू शकतो तो काय अँगल बायसेक्टर आहे. आता इथे पण बघा PQ अपॉन PR. PQ अपॉन PR काय? तर 9 अपॉन 10. PQ अपॉन PR. तर Q आहे ना, PQ ने सुरुवात केली तर मी लिहिणार इथे QM अपॉन MR म्हणजेच 3.6 अपॉन 4. म्हणजेच आपण म्हणू शकतो 36 अपॉन 40. आता हे सिम्प्लिफाय करते मी. इथे 0.1 नंतर एक डिजिट आहे, सो 10नी मल्टिप्लाय केलं 36 येणार. इथे 10नी पण मल्टिप्लाय केलं तर 40 येणार. जेव्हा आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो तेव्हा डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. आता बघा 4 9 जा 36 आणि 4 10 जा 30. सो इट इज 9/10. आता 9/10 आल्यावर आपले रेशिओज काय आहेत? इक्वल आहेत. सो वी कॅन से दॅट PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. Therefore, PM is the bisector of the angle QPR. लक्षात आले कसं आपण सोडवलं हे एक्झाम्पल? तर अशा पद्धतीने आपण काय केलंय की जी प्रॉपर्टी आपण बघितली आता त्या प्रॉपर्टीचा यूज करून काय करतोय आपण हे एक्झाम्पल सॉल्व करतोय. लक्षात आलंय तुम्हाला? ह्याच्याशीच रिलेटेड म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी, त्याचं कन्व्हर्स, हे अजून आपण नेक्स्ट सेशनमध्ये आपण ह्याचे नेक्स्ट एक्झाम्पल्स बघूयात. ठीक आहे. तुम्हाला आणि महत्त्वाचं सांगायचं आहे तर की जे हे लेक्चर्स किंवा सेशन मी घेत आहे तर ह्या सेशनच्या PDF जर तुम्हाला हवे असतील म्हणजे नोट्स थोडक्यामध्ये, तर तुम्ही खालचा जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन जे दिलेलं आहे तिथे एक लिंक आहे, त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ह्या सेशनची PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला रेफर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ठीक आहे. तुम्हाला माझं सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.